नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ज्ञानदेवांचा हरिपाठ, त्या हरिपाठावर मी स्वतः ज्ञानेश्वर बर्वे, आपण सर्व संत सज्जन आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन चालवणारा, खेळवणारा आणि भुलवणारा असा एक डॉक्टर सचिन परब, त्याच डॉक्टरांचं तुमच्यातर्फे आणि माझ्यातर्फे मी सहर्ष स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर. ओम शांती. साधुबोध, साधूंचे संगती तरुणोपाय. तरुणोपाय दुसरा नाही, साधूंची संगतच पाहिजे. आणि संगतीवर खूप आपण सुंदर विवेचन आणि प्रवचन ऐकलं, शेअर केलं, आपण त्याच्यावर चर्चा पण केली. आता पुढचा पल्ला कसा आहे? माऊलीने मागच्या 5व्या अभंगामध्ये हरिपाठाच्या ती अवस्था सांगितली आणि साधू संगतीवर आपल्याला आणून सोडलेलं आहे. आता त्या साधूला कसं ओळखायचं? कारण चुकीच्या व्यक्तीला गुरु केलं तर आपण पण चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो. तर पुढच्या अभंगामध्ये माऊलीने त्या साधू व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहे की काय अवस्था आली म्हणजे ते साधुत्व प्राप्त होतं. ज्या साधूबद्दल आपण मागे पण पाहिलं आहे की जो साधना करून श्रेष्ठ सिद्धी प्राप्त ज्याला होते आणि ती सिद्धी स्वतःसाठी न वापरता विश्वाच्या कल्याणासाठी जे वापरतात तर ते साधू असतात. आणि त्यात माऊलीने जे सांगितलं आहे की हरी नाही जिथे ती सिद्धी काही कामाची नाही. बरोबर. तर माऊली म्हणते आहे 6व्या अभंगामध्ये आपल्या डोळ्यासमोर आहे, साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. फार सुंदर शब्दांचा खेळ आहे. ठ ठ ठ आपल्याला दिसतंय भरपूर ठिकाणी. पहिला शब्द जो आहे साधू बोध झाला. बोध हा शब्द आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी अगोदर पण ऐकलेला आहे. महाराष्ट्रातले आणखीन एक संत समर्थ ज्यांचा जो मुख्य ग्रंथ आहे दासबोध, स्वतःला त्यांनी परमात्म्याचा दास म्हणून घेतलेला आहे. रामदास, रामाचा दास. आणि या दासाला जो अनुभव झाला अध्यात्म मार्गातला तो सगळं त्यांनी दासबोध या मुख्य ग्रंथामध्ये सर्वांसमोर सगळ्यांसाठी सांगितलं. म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे बोध. बोध म्हणजे मला जे कळलंय, मला मॉरल ऑफ द स्टोरी नाही, कळलं आणि वळलं. हां, कळलं वळलं, अनुभवात आलं आणि मी ते वापरून पण पाहिलं आणि त्याच्यामुळे मला तर फायदा झालाच पण सर्वांना फायदा झाला. तर साधू बोध झाला म्हणजे साधुत्वाचा जो मला बोध झाला आणि तो नुरोनिया ठेला. म्हणजे माझ्यात्व साधुत्व पण जागर असं पण होऊ शकतं. हां, अच्छा, ओके. आपल्या सगळ्यांमध्ये साधुत्व आहे. आपण पहिला अभंग जो पाहिला, देवाची द्वारे उभा क्षण बरे, तर देव आपल्या सगळ्या आतमध्ये आहे. ठीक आहे ना? हां, ते देवत्व किंवा ज्याला देव म्हणाल तुम्ही, तर ते दैवी गुण बेसिकली इट बॉइल्स डाऊन टू व्हॅल्यूज. तर प्रेम कोणाला नको असतं? प्रेम सगळ्यांना पाहिजे ना. नम्रता सगळ्यांना आवडते. तर हे जे दिव्य गुण आपल्यामध्ये आहे, इमानदारी आहे. आपण ते चोराचं पण उदाहरण पाहिलं ना की भले तो चोर असेल पण ते जेव्हा चोरी करतात तेव्हा वाट्यामध्ये बोलतात इमानदारीने वाटे झाले पाहिजे. सांगितलं बरोबर. पण ते इमानदारी ते पण मानतात ना, इमानदारी. आणि तो चोर जेव्हा त्याला पकडले जातात आणि तो म्हणतो आजकल इंसानियत का जमाना ही नहीं रहा है, किसके ऊपर भरोसा करना यही मुझे पता नहीं चलता. तर व्हॅल्यू सगळ्यांना पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये ते दिव्यत्व आहे. आणि साधूंनी सगळ्यात मोठं काम जे केलेलं आहे की ते एक सर्वसामान्य किंवा एखाद्या पतित व्यक्तीमधलं दिव्यत्व जागृत करण्याचं काम जे परमात्मा करतो. तर परमात्म्याच्या शक्तीने प्राप्त झालेले असे संत परमात्म्याच्या शक्तीच्या आधारावर सर्वसामान्य मनुष्यातील ते साधुत्व जागृत. मॅनेजमेंटचे गुरुज आहेत मला वाटतं हे सगळे संत जे आहेत ना. जसं मॅनेजमेंटमध्ये म्हणतात टू एक्सप्लोर इनर पोटेन्शियल. तुमच्याकडे पोटेन्शियल आहे पण मॅनेजर काय करतो, तो वर्करचं पोटेन्शियल एक्सप्लोर करतो. तसं हे संत लोक जे आहेत
ते मला वाटतं आपल्या सर्वसामान्यांचं जे आहे आतलं अंतर्मन, जागृती, साधुत्व जे आहे ते एक्सप्लोअर करतायत. व्हेरी गुड. मला तर हा जो सर्वसामान्य तुम्ही शब्द वापरला ना, त्याला ऑर्डिनरी शब्द, अच्छा. ऑर्डिनरी म्हणतात इंग्रजीमध्ये. पण ऑर्डिनरी व्यक्ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हायला वेळ नाही लागत. येस येस. त्यामध्ये फक्त ते एक्स्ट्रा टाकायचं असतं. तर ऑर्डिनरीला एक्स्ट्रा ऍड झाला की तो व्यक्ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हेरी होतो. गुड. आणि म्हणजे ते खूपच सोपं आहे. फक्त एक्स्ट्रा टाकायचं आणि ते एक्स्ट्रा आत घ्यायचं. येस. ओके गुड. पण ते एक्स्ट्रा घेण्यासाठी एक्स्ट्रोवर्ट न होता इंट्रोवर्ट व्हावं लागतं. आणि मग तुम्ही तुमच्यामध्ये ते साधुत्व जागृत होतं. अच्छा. आणि इट इज क्वाईट पॉसिबल. मी बघितलं आहे, कारण आमच्या इकडेच ब्रह्माकुमारीमध्ये जर तुम्ही ब्रह्माकुमारी विद्यालयातील विद्यार्थी पाहिले तर भरपूर असे तर ज्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे व्हायलन्सचं बॅकग्राऊंड होतं, क्रिमिनल बॅकग्राऊंडवाले लोक मी पाहिलेले आहेत. पण मेडिटेशन केल्यानंतर टोटल 360 डिग्रीज टर्न. आमच्या इकडे एक डाकू पंचम सिंग नावाचा, ज्यांनी कितीतरी दरोडे घातलेलं, त्यांच्यावर लाखो रुपयांचं, आणि मग गव्हर्नमेंटने सरेंडर केला. त्यांना सांगितलं, ते म्हणाले मी सरेंडर करतो वगैरे, आणि आज ते एवढ्या वर्षापासून नियमित मेडिटेशन करतात. म्हणजे हाच डाकू होता जो आता संत झाला आहे. हे क्लासिकल एक्झाम्पल आहे. मुलाखत पण त्यांची बऱ्याच वेळा तुम्ही दाखवलेली आहे कुठे गुगल इंटरनेटवर. पंचम सिंग. ओके. पंचम सिंग आणि BK पंचम सिंग असं तुम्ही टाकलं, डाकू पंचम सिंग, तरी तुम्हाला पूर्ण त्याची डिटेल माहिती मिळू शकते. म्हणजे एक व्यक्ती एवढी बदलू शकते. दॅट इज अ गुड अचिव्हमेंट. व्हेरी गुड. आणि अशी एक नाही आहे, अनेक आहेत. पण हे एक उदाहरण दिलं. हां, मी एक उदाहरण तुम्हाला देतो की साधू बोध झाला, नुरोनिया ठेला. आता तो नुरोनिया शब्द पण फार सुंदर आहे. नुरोनिया म्हणजे ॲज अ डॉक्टर मला मेडिकल शब्द पण दिसतो आहे. आपल्या मेंदूमध्ये ज्या पेशी असतात त्या पेशींना आम्ही इंग्रजीमध्ये न्यूरॉन्स म्हणतो. आणि ह्या न्यूरॉन्स ज्या असतात त्या न्यूरॉन्स संवेदना वहनाचं काम करतात. अच्छा. हां. आणि पूर्ण तुमच्या मेंदूची शक्ती जी आहे हे न्यूरॉनवर अवलंबून असते. आणि न्यूरॉन्स जेवढे चांगले, त्यांचं नेटवर्किंग, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये 100 करोडच्या वर न्यूरॉन्स असतात. फक्त मेंदूमध्ये. फक्त मेंदूमध्ये मी सांगते. आणि ते बिलियन्स ऑफ न्यूरॉनमध्ये ट्रिलियन्स कनेक्शन असतात, एकमेकाला असे जोडलेले असतात. आणि जेवढे जास्त तुमचं नेटवर्क असेल तेवढा तुमचा मेंदू तल्लग असतो असं म्हटलं जातं. तर न्यूरोनिया ठेला माऊलींना जे म्हणायचं आहे, माऊलींच्या वेळेला मला माहित नाही न्यूरॉन हा शब्द होता की नाही तो, पण न्यूरोनिया ठेला माऊलीला असं कदाचित म्हणायचं असेल की एक तर तुमची बुद्धी प्रगल्भ होते जेव्हा तुमच्यातलं साधुत्व आहे. तर तिथे बुद्धीला वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. पण इथे ॲज अ डॉक्टर मला दिसतंय की जर तुम्ही मेडिटेशन केलं, साधुबोध होणे म्हणजे तुम्ही साधना करता, मेडिटेशन करता, तेव्हा एक मात्र गोष्ट निश्चित आहे की तुमच्या मेंदूची शक्ती वाढते मेडिटेशनमुळे. न्यूरॉन्स बिकम व्हेरी पॉवरफुल. आणि या न्यूरॉन्सवरच मी एकदा गुगलमध्ये कुठे वाचलं तर विकिपीडियामध्ये की जेव्हा तुमचे संस्कार बनतात तेव्हा ते न्यूरॉनची कॅरेक्टरिस्टिक बदलते. एक्झॅक्टली, ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे हा साधुबोध जेव्हा होतो तेव्हा कसा न्यूरोनिया ठेला, म्हणजे तुमचे कॅरेक्टरिस्टिक बदलल्या आणि तुम्ही साधूंच्या सारखे झालात असं पण होऊ शकतं. तुमच्या शरीरातली केमिस्ट्रीच पूर्ण बदलते. ठीक आहे ना. केमिस्ट्री, न्यूरॉन्स आणि न्यूरोनियाची कॉम्बिनेशन खूपच सुंदर झालं. न्यूरॉन्सवर भरपूर काही बोलता येईल, आपण भरपूर एपिसोड घेऊ शकतो. एवढं मेंदूमध्ये आहे. आता मेंदूवर आम्ही एवढे वर्ष संशोधन करतोय, अजूनपर्यंत आम्हाला मेंदूबद्दल माहिती नाही आहे जास्त. आणि आपल्या मेंदूनेच करतोय. आपल्या मेंदूनेच करतोय. पण एवढं मात्र नक्की आहे की मेंदूमध्ये 2 प्रकार असतात, ग्रे आणि व्हाईट मॅटर. त्या ग्रे आणि व्हाईट मॅटर्समध्ये जे न्यूरॉन आणि एक्सॉन जो पार्ट असतो त्याच्यामध्ये आम्ही बघतो की जेवढं तुमचे न्यूरॉन ॲक्टिव्ह आणि नेटवर्क चांगलं असेल, जसं तुम्ही एखादी नवीन भाषा शिकता, एखादी नवीन कला शिकता, तर तो तुमच्या न्यूरॉनमध्ये एवढी शक्ती आहे की ते साठवत जातो नवीन आणि तेवढा तुमचा मेंदू प्रगल्भ असा बनत जातो. सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की जसं आपण म्हणतो ना 60 आणि बुद्धी नाठी, म्हणजे वय वाढत जातं तसं आपण विसरत जातो भरपूर गोष्ट. आणि म्हाताऱ्या लोकांना जास्त गोष्टी लक्षात राहत नाही, सगळ्या एकदम समजत नाही. कन्फ्यूज होतात. परवा मी
दिल्लीवरून मुंबईला फ्लाईटने येत होतं. तर फ्लाईटमध्ये त्या इकॉनॉमीमध्ये 3-3 सीट असतात. तर मी युजली मधली सीट कधी घेत नाही. मी कॉर्नरला बसतो युजली, आयल सीटवर किंवा विंडोला बसतो. पण त्या दिवशी सगळ्या बुक झालेल्या, मलाच उशीर झालेला, पण मला मिडल सीट मिळाली आणि माझ्या बाजूची विंडो सीट खाली होती. भरपूर वेळ झाला कोण आला नाही. म्हटलं बरं झालं, याची कॅन्सल झाली असेल किंवा लेट झाला असेल. आणि शेवटी एक म्हातारा म्हणजे डोअर बंद व्हायच्या वेळेला आला. म्हटलं कधी माझ्या बाजूला तर येऊन बसत नाही, मला असं वाटतं माझ्या बाजूलाच येऊन बसतं. आणि बरोबर तेच झालं, माझ्या बाजूला येऊन बसला. त्याच्या हातात एक मोठी सुटकेस होती. आणि मी प्लेनमध्ये नेहमी प्लॅनिंग करून जातो. हरिपाठ माझ्याकडे जवळ होता. अच्छा, ओके. हरिपाठ मी वाचत होतो. आणि त्यांनी मला बघितलं, हा काहीतरी वाचतो आहे, स्पिरिच्युअल बुक आहे. पण त्यांनी विचारलं की हे काय आहे, व्हॉट इज दिस. मी म्हटलं की हा हरिपाठ आहे आणि महाराष्ट्रामध्ये श्री ज्ञानेश्वर संत होऊन गेले, त्यांनी हा हरिपाठ सांगितलं आणि महाराष्ट्रातले भरपूर लोक रोज या हरिपाठाचं वाचन करतात. त्यांनी ते पुस्तक हातात घेतलं हरिपाठाचं माझ्याकडून आणि तो वाचायला लागला. त्याला मराठी येत नव्हतं पण हिंदी येत होतं. त्यांचं नाव आहे वसिष्ठ, ते डायरेक्टर होते. आणि ते वाचायला लागले आणि वाचता वाचता त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. अच्छा, अरे वा. आहे म्हणलं काय आलं, बोल मला माहीत नाही, पण हे वाचताना मला असं वाटलं, मी इमोशनल होतो. मग मी थोडं चौकशी केली आणि म्हटलं तुमचं वय काय आहे. ते म्हटलं माझं वय 78 वर्ष आहे आणि या वयात पण मी काम करतो. पण माझं आता विसरत चाललेलं आहे, माझ्या लक्षात नाही राहत. मी म्हटलं काय झालं. मी म्हटलं मला उशीर होण्याचं कारण हेच की मी एअरपोर्टवर माझी बॅग कुठे ठेवली हेच मला सापडलं होतं. तर मी विसरलेलो आणि मग मी माझ्या बायकोला फोन केला. तर ती म्हणाली पुढच्या वेळेला बाथरूममध्ये जाताना बॅग पण घेऊन जा बरोबर, कारण ते बॅग बाहेर ठेवून गेलेले. मग भरपूर वेळानंतर त्यांना ती बॅग मिळाली आणि मग ते घेऊन आले. ते म्हणाले मी आता विसरत चाललेलं, अगोदर मी असा नव्हतो. तर हे ओल्ड एजची जी लक्षणं आहेत तर नॉर्मली, आणि त्यांना स्ट्रेस पण होता मी बघितलं. ही वॉज पास्ट अल्कोहोलिक, मग त्यांनी ते अल्कोहोल सोडून दिलेलं. आणि ते म्हणाले मी स्पिरिच्युअल नाही आहे, म्हणजे माझी बायको स्पिरिच्युअल आहे, तिला ते भरपूर आवडतं, ती देवी आहे. तो महिमा गात होता आणि त्याचे जे काही इश्यू असते मी जे ऐकून घेतले. पण मलाही सांगायचं, एक हरिपाठाने त्याच्या डोळ्यात पाणी आलं, नंबर 1. नंबर 2, त्यांनी ॲक्सेप्ट केलं की माझ्या लक्षात नाही राहत आहे, मला ह्याचं सोल्युशन. शेवटी तो मला म्हणाला की तुम्ही स्पिरिच्युअल आहात, माझ्या जीवनात खुशी नाही आहे, हॅपीनेस नाही आहे, मी डायरेक्टर आहे, माझी मुलं फॉरेनमध्ये सेटल आहेत, पण इथे नवरा बायको आम्हाला दोघांना मेहनत करावी लागते घर चालवण्यासाठी, कारण मुलांना शिक्षणासाठी त्यांनी भरपूर खर्च केलेला. आणि स्टील आता 78व्या वर्षी ते 6 दिवस काम करतात. हां, ते म्हणतात सॅटर्डेला पण मला हाफ डे नसतो. इट वॉज टचिंग, व्हेरी टचिंग, इमोशनल. मग मी त्यांना थोडं सांगितलं मेडिटेशनबद्दल की ह्यानी कसं मेंदूला, तर ते न्यूरोनिया ठेला म्हणून मला आठवलं. मला का आठवलं हे की सध्या मेमरीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. लोक विसरत चाललेले आहेत. आपली चावी, चष्मा, मोबाईल. या विसरण्यावरनं मला एक आमच्या ऑफिसमध्ये एक कलिग होता आणि गमतीची गोष्ट आहे, तर त्याची बायको जी होती घरात नेटवर बसला होता काम करत, आणि बायको होती ती म्हटली मैं अभी बाहेर जा रही हूँ, मी भाजी आणायला चालली आहे, कोणी आलं तर सांगा मी घरात नाही आहे आणि 10 मिनिटांनी येते. तो नेटवर होता, ओके ओके म्हटला. बायको निघून गेली. थोड्या वेळानं बेल वाजली, त्यानं दरवाजा उघडला आणि त्यांनी सांगितलं की बायको घरात नाही आहे, ती 10 मिनिटांनी येणार आहे. ॲक्च्युली त्याला बायकोला उशीर झाला होता, 15 ते 20 मिनटं झाली. ती बेल बायकोनीच दाबली ती आणि ह्यानी दरवाजा उघडला, दारात बायको होती, पण डोक्यात त्याच्या एवढंच ते फिट झालेलं होतं की तो बायकोलाच म्हटला 10-15 मिनिटांनी. ती म्हटली अहो काय तुम्हाला अक्कल वगैरे आहे का नाही, नेटवर एवढ्या वेळ बसला, मी तुमच्या डोळ्यासमोर आहे. अशी परिस्थिती होते. विसराळू किंवा स्मृती जो म्हणतात, आत्ता जे सांगितलं ते पण मला वाटतं न्यूरॉनचंच लक्षण आहे काहीतरी. एक्झॅक्टली. ह्याला आम्ही काय शब्द वापरू, प्री ऑक्युपाईड म्हणा किंवा, पण ही अध्यात्मामध्ये फार सुंदर अवस्था आहे. म्हणजे ही पुराणी दुनिया असताना नसल्यासारखी आहे, असून नसण्यासारखं आहे, असून नसण्यासारखं. तो न्यूरोनिया ठेला. तर हे सगळे न्यूरॉनचा खेळ आहे मला सांगायचं. पण इथे मला पॉझिटिव्ह मेसेज हा द्यायचा आहे की जर तुम्हाला वयोमानानुसार किंवा टेन्शनमुळे तुमच्या बुद्धीतून निघून जात असेल तर घाबरू नका, होल्ड डाऊन. मेडिटेशनमुळे तुमची स्मृती चांगली होऊ शकते. आणि क्लासिकल एक्झाम्पल जे मी पाहिलं आहे, आमच्या इथे दादी जानकी ज्या ब्रह्माकुमारीच्या मुख्य प्रशासिका आहेत, 98 वर्ष वय आहे, पण सगळ्या गोष्टी एकदम तल्लख आठवतात लहानपणापासूनच्या.
आई वॉज स्मॅश. म्हटलं दादी ये कैसे हो सकता है? बोलतो बाबा का कमाल आहे म्हणा, हरिमुखे म्हणा. दादींनी पण पूर्ण क्रेडिट शेवटी परमात्म्याला दिली. येस येस. आणि हे आता सिद्ध झालेलं आहे की मेडिटेशनमुळे तुमचा स्ट्रेस कमी होतो, न्यूरॉन्सवर कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होतं, फ्लेक्झिबिलिटी वाढत असेल माझ्या फ्लेक्सिबिलिटी. त्याला एक खूप फार सुंदर शब्द आहे न्यूरोप्लास्टिसिटी. अगोदर आम्ही असं म्हणायचो की एकदा न्यूरॉन्स म्हणजे मेंदूतले न्यूरॉन्स तुमच्या डिजनरेट झाले तर ते पुन्हा रिजनरेट होत नाही. एकदा म्हातारे झाले, मेले तर मेले. पण आता आम्ही रिअलाइज केलं की तो टिश्यू पुन्हा जनरेट होऊ शकतो. ओके, त्याला न्यूरोप्लानिया हा फार मोठा सिद्धांत आहे. इट्स अ ब्रेक थ्रू की तुम्ही तुमच्या न्यूरॉनची शक्ती वाढवू शकता. अच्छा. आणि हे आता दिसून आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही कितीही तुमचं वय झालं तरी चिंता करू नका. साठी बुद्धी नाठी नाही. ओके. 60 तुमची बुद्धी अतिशय श्रेष्ठ असू शकते. ठीक आहे ना, प्रोव्हाइडेड यू मेडिटेट. अच्छा. साधू बोध झाला, आणि न्यूरोनिया. साधूंचे संगती तरुणोपाय. तरुणोपाय. मागचा संगत आणि साधू बोध हे दोन्ही लक्षात ठेवायचं. हा, तर न्यूरॉन्सची शक्ती तुम्हाला वाढवायची असेल तर जरूर तुम्ही साधू बोध घ्या, मेडिटेशन करा, परमात्म्याचा साथचा अनुभव घ्या. पण माऊलीने हा जो शब्द वापरला आहे, एक तर आपण न्यूरॉन पाहिला, दुसरा जो मला शब्द आता आठवतो आहे तो म्हणजे ज्यांना हल्ली जे मानसिक आजार आहेत त्यांना आम्ही न्यूरॉन्सशी संबंधित एक शब्द आहे, त्याला आम्ही म्हणतो न्यूरोटिक. अच्छा. न्यूरोटिक म्हणजे ज्याला अर्धे वेडे आपण म्हणतो. अरे वा. पूर्ण वेडे जे असतात त्यांना आम्ही सायकॉटिक म्हणतो. ठार वेडे. ठार वेडे म्हणजे ते आपल्या दुनियेमध्ये असतात. तुम्ही रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर किंवा कुठेतरी पाहिलं असेल, काही लोकांचे केस वाढलेले, कपडे आणि ते कचरा गोळा करून असतात आणि ते कोणाशी बडबडत ते त्यांच्या दुनियेमध्ये असतात. मला आठवतं शाळेमध्ये असताना आम्हाला निबंध लिहायला द्यायचे की मी राष्ट्रपती झालो तर, आणि मग पुढे तुम्ही तुमच्या कल्पना लिहायच्या. मी पंतप्रधान झालो तर पुढे तुम्ही काय घडवू शकता ते घडवतात. तर असं असणारे भरपूर असतात. आय एम नॉट गोइंग टू दॅट. इथे न्यूरोटिक हा जो शब्द आहे तो मानसिक आजाराबद्दल आहे. आणि हे आजार म्हणजे मायनर आजार असतात, जसे चिंता वाटणे हा न्यूरोटिक मध्ये येतो. उगाचच भीती वाटणे, अनावश्यक भीती वाटणे किंवा एकच विचार पुन्हा पुन्हा येणे, हे प्रकार पुन्हा वाढत चाललेले आहेत. आता एक पेशंट होता, त्याने एक गाणं ऐकलं किंवा एखादी ॲडव्हर्टाईज ऐकली आणि ती ॲडव्हर्टाईज त्याच्या डोक्यामध्ये दिवसभर, सकाळी ऐकली घरातून निघताना, दिवसभर तीच फिरत राहिली आहे. सकाळी निघताना जर त्यांनी ऐकलं विको वज्रदंती, ती विको वज्रदंती त्याच्या डोक्यात दिवसभर फिरत राहणार. ही त्याला कळतं की थांबलं पाहिजे, पण तो समाव ही इज नॉट एबल टू स्टॉप इट. तर थांबू शकत नाही. ह्याला तो सुद्धा आजारच आहे. आजार आहे हा. कारण तुमची एनर्जी जाते त्याच्यामध्ये, त्याचा काही फायदा नाही आहे. तुम्ही त्याचा आनंद घेत असाल. लाईट्स ऑफ करायचे, त्याच्याऐवजी थोडा कुठला तरी 15 वॅटचा बल्ब कंटिन्युअस लावून ठेवला, पण इट इज एक्झॉस्टिंग. पुन्हा पुन्हा विचार येत राहतात. ते चालताना टाईल्स मोजत राहणार, प्रत्येक ठिकाणी कुठे गेला तर टाईल्स मोजणार, इथे चौकोन किती आहे, चौरस किती आहे, प्रत्येक बोर्ड वाचणार आणि तो बोर्ड मग मनामध्ये चालत राहतो. एक वाक्य मनामध्ये फिरत राहणं, हा ऑब्सेशनमध्ये येणारे हे आजार, हे मानसिक आजार आहेत. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही एक्झॉस्ट होता, तुमची एनर्जी जाते. तर हे सगळे न्यूरोटिक आजार आहेत. ते पण ठेला, ते जाऊ शकतात. साधू बोध झाला. आणि हे सायन्स आता ॲक्सेप्ट करतं की जर तुम्ही मेडिसिन आणि मेडिटेशन, म्हणजे तुम्ही मेडिसिन बंद नाही करायचं आहे. तुमचे जर अँटी डिप्रेसंट, अँटी न्यूरोटिक मेडिसिन चालू असतील, हे मानसिक आजार, रात्री झोप न लागणे, भीती वाटणे, अनावश्यक भीती वाटणे, धडधड होणे छातीमध्ये, किंवा असे ऑब्सेशन, पुन्हा पुन्हा ते गाणं, पुन्हा पुन्हा तो आवाज येत राहणं, आणि त्याने तुम्हाला जर त्रास होत असेल आणि त्यासाठी गोळ्या घेत असाल आणि तुम्ही बरोबर मेडिटेशन केलं तर तुम्ही बऱ्यापैकी याच्यातून ठीक होऊ शकता. तर साधू बोध झाला, न्यूरोनिया ठेला. न्यूरॉन शक्तिशाली होतात, तुमचे न्यूरोटिक आजार ठीक होतात. पण इथे जो माऊलींना अर्थ अपेक्षित आहे तो असा आहे, न उरोनिया ठेला, आणि त्याच्या पुढे स्थायीच मुराला अनुभव. म्हणजे तुमच्या आतमध्ये अनुभव मुराला. मुरणे हा अतिशय सुंदर शब्द आहे, पण मुरणे हा शब्द मराठीमध्ये मरण्यापासून आला असावा असं मला वाटतं. कारण जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत तुम्ही मुरत नाही. ठीक आहे ना. आणि ऍक्च्युली पुरत नाही. आणि उरत पण नाही. पूर्ण आणि बरोबर आहे. खूप सुंदर. काय आहे, माझा मी उरत. लहानपणी मला आठवत आहे, मी भरपूर वेळेला घरी जेवण्यासाठी आई बोलवायची की चल बाबा जेवण झालं, आणि मी क्रिकेट किंवा गोट्या किंवा पतंग,
आणि मग आल्याबरोबर आईचा ते महावाक्य असायचं, कुठे मरायला गेलेलास तू. आणि मला ते आता आठवतं आणि मला ते होतं किती सुंदर वाक्य आहे. म्हणजे ज्या मराठीत म्हणी ज्या आलेल्या आहेत त्याच्या मागे किती सुंदर वाक्य आहे की मरणे. आता मरणे हा शब्द आध्यात्मिक शब्द आहे ॲक्च्युली, पण लोकांनी त्याच्याबरोबर निगेटिव्ह असोसिएशन झालेलं आहे. त्यामुळे वाईट दृष्टीनं पाहिलं, वाईट दृष्टी- शरीराला मरणं, शरीराचा विनाश या दृष्टीनं पाहिलं. आणि आता मरण्यावर आपण आलो. साधू बोध जो झाला तो नुरोनिया ठेला आणि आपण मरण्यावर आलो. खूप सुंदर. आता हे मरणं खरंच जर असेल, स्पिरिच्युअलिटीचं जे मरण आहे त्याच्यावर मला आठवतं की जर तुम्ही तुमच्या जुन्या संस्कारापासून मरत असाल, तुमच्या जुन्या सवयीपासून मरत असाल, तर तुम्ही खरे मुरलेले व्यक्ती आहात असं म्हणाल. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह सवयीपासून, संस्कारापासून, संघापासून जर मारलं तर तुम्ही खरोखर जगलेला थाईचं मुराला अनुभव आणि तुम्हाला खरोखर साधुबोध झालेला आहे. व्हेरी गुड. म्हणजे मरणं आणि जगणं हे खूप सुंदर तुम्ही सांगितलं. त्याबद्दल खरोखर हार्दिक धन्यवाद. आणि मला असं वाटतं की शेवटच्या ह्याच्यात जेव्हा मरण ऐकलं तेव्हा मी गदमांचं पण एक गीत आठवतो. मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्यांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. खूप सुंदर सांगितलं. धन्यवाद. नमस्कार. तर मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्यांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. खूप सुंदर प्रवास झाला. बोध मुरला आणि त्याच्यानंतर मरण्यावर आलो आपण. पण या मरण्यातच जगणं आहे आणि हे जगणं कसं वाटलं ते आम्हाला अवश्य कळवा. आमचं वेबसाईट आहे www.bkmarathi.com. त्याला भेट द्या आणि अवश्य तो आपल्या प्रतिक्रिया कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.